आणि मुंबई महानगरपालिकेसाठी 2 ठाकरे बंधूंची युती जाहीर झाली। पण त्याचबरोबर महाविकास आघाडीमधले जे इतर 2 पक्ष आहेत जे राज ठाकरेंमुळे एक प्रकारे ठाकरेंपासून दुरावले, त्या 2 पक्षांचा निर्णय अजूनही पक्का झालेला नाहीये। पण या परिस्थितीत उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांची मात्र युतीची चर्चा पूर्णपणे फिसकटताना दिसतेय। काँग्रेसने तर आधीच भूमिका जाहीर केलेली होती की राज ठाकरे असल्यामुळे उद्धव ठाकरेंसोबत जाण्यास काँग्रेस इच्छुक नाही, परंतु तरी सुद्धा उद्धव ठाकरेंची शिवसेना शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या युतीसोबत उत्सुक होती। पण बदलत्या राजकीय घडामोडी आणि जागा वाटपाच्या त्रांगड्यावरनं शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या युतीची शक्यता धूसर दिसतेय। सन्मानजनक जागा वाटप झालं तरच युती होईल असा पवारांच्या राष्ट्रवादीचा आधीपासून आग्रह राहिलाय। त्यामुळे आता युती न झाल्यास पवारांची राष्ट्रवादी स्वबळाचा नारा देणार की जुना मित्रपक्ष काँग्रेस सोबत जाणार हे पाहावं लागेल। दरम्यान ठाकरे बंधू आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांचा एकंदरीत जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित का होत नाहीये किंवा ही सगळी चर्चा नेमकी अडली आहे कुठे ते आपण जाणून घेऊया। ठाकरे आणि पवारांची एकी ही जागा वाटपावरती अडल्याचं निश्चित झालेलं आहे। राष्ट्रवादीला ज्या अपेक्षित जागा आहेत त्या जागा सोडण्यास उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं नकार दिल्याचं कळतंय। दुसरीकडे राष्ट्रवादीची भूमिका आहे की मनसेचे 7च नगरसेवक आहेत आणि असं असताना सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेनं मनसेला जवळपास 50 जागा सोडल्या, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे 9 नगरसेवक असून 11 जागांना सुद्धा उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडनं म्हणजे शिवसेनेकडनं जर मान्यता मिळत नसेल तर युतीमध्ये पुढे जाण्यास काहीच अर्थ नाही। राष्ट्रवादीचे नगरसेवक मनीषा रहाटे आणि धनंजय पिसाळ यांच्या जागांवरती सुद्धा त्यांच्या मतदारसंघांवरती सुद्धा ठाकरेंचा दावा असल्याचं बोललं जात आहे। राष्ट्रवादी मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांची एकमेव जागा सोडण्यास ठाकरे तयार असल्याचं बोललं जात आहे। पण राष्ट्रवादीला अर्थातच ही गणितं मान्य नाहीत, त्यामुळे आता राष्ट्रवादी स्वबळाचा नारा देणार मुंबईसाठी की आपला जुना मित्रपक्ष काँग्रेस सोबत जाणार हे बघावं लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।